हे मुरदाल पडले अरे हो ना पाच बार म्हणून मुरदाल पडले एवढं अजून बार बा गळला का कुठं नाही मग बार नाही गळला ना हे विषय नाही तुरीतनी हे सुयान 17 सुयान 23 साहेब असणारं माझं हे वाण तुरीचं दुसरं वाण पाहू शकता कशा प्रकारे फुलगड झालेली नाही हे पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून हाय अजिबात फुलगड नाही ना आहे काय नाही पहा बरं फुलगड आहे का पहा काहीच नाही फुलगड नाही गुच्छात रूपांतर फुलांचं आणि शेंगमध्ये कन्वर्ट होत आहे आपण पाहू शकता यावर्षी हिची जरा डिस्टन्स कमी केलेलं आहे फुलाचं मागच्या वर्षी जे पावसामुळे तूर लोळलेली होती आणि त्याच्यामुळे माझं खूप नुकसान झालं आणि त्याच्यामुळे मी आणखी याच्यावर प्रयोग करून त्या झाडाला वाढ याची कंट्रोल करण्याचा मी प्रयत्न केला आणि तो सक्सेस झालेला आहे हे मी आपला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या शेंगा तयार होत आहे आणि टपोरा दाणा प्रत्येक शेंग 3 ते 4 दाण्याची अशा प्रकारे शेंड्यापर्यंत फुलं पाहू शकता आणि माझा दावा आहे अशी कुठलीच व्हरायटी नाही ही मी दाखवल्याप्रमाणे माझं हे सुयान 23 नावाचं सेफ रिसर्च असणारं वाण अशा प्रकारचं आहे आपण पाहू शकता फुलगड नाही काहीच नाही इकडे पाहू शकता कुठे फुलगड आहे का कुठेच फुलगड नाही हे मी आपल्याला आवर्जून दाखवू इच्छितो तर शेतकरी मित्रांनो पाहू शकता कुठेच फुलगड नाही आणि हे तूर 100% फुल अवस्थामध्ये आणि शेंग अवस्थामध्ये आहे पूर्णपणे तूर पाहू शकता सुयान 23 अशा प्रकारची ही तूर माझे हे यशस्वी प्रयोग मी आपणापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून दाखवित आहे हा 5.5 एकरावरील प्लॉट असून अशा प्रकार चाललेला आहे शेंडापर्यंत फुलं गुच्छेच्या स्वरूपात तूर आहे हे माझे सगळे मी प्रयोग करत याच्यावर आम्ही आणखी काही याचे माझे प्रयोग केले आणि या तुरीचं अशा प्रकारे रूपांतर केलेलं आहे मागच्या वर्षी तूर 2.5 ते 3 फूट शेवरा काढली होती आणि यावर्षी ह्या तुरीचं डिस्टन्स कमी केलेलं आहे म्हणजे प्रत्येक याच्यात डिस्टन्स कमी केलेला आहे फुलात असो पानात असो आणि डांगीत असो अशा प्रकारचं मी हे प्रयोग केलेला आहे आणि अशा प्रकारचे मी तूर दाखवल्याप्रमाणे आहे तर शेतकरी मित्रांनो दाखवण्याचा एवढाच उद्देश की आपल्यापर्यंत याची माहिती व्हावी यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत याची माहिती व्हावी हा एक हेतू आहे आणि उद्देश आहे धन्यवाद कुठे पण पाहू शकता याच स्वरूपाची आहे